या लेक्चरमध्ये आपल्याला फ्युजनच्या नंतर जो झायगोट तयार होतो, झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो, त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट बघायचं आहे. महत्त्वाचा घटक आहे. त्याचं हेडिंग आहे एम्ब्रियो डेव्हलपमेंट. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे मेल स्पर्म फिमेल दॅट फ्यूज होतात आणि काय तयार होतात, झायगोट तयार होतो. आणि त्या झायगोटचं पुढे मायटोटिक डिव्हिजन होते, त्याच्यापासून काय तयार होतो, एम्ब्रियो. एम्ब्रियो पुढे तयार होणार आहे, ब्लास्टुला तयार होणार आहे. काय आहे काय नाही त्या गोष्टी आपल्याला इथून पुढे बघायच्या आहेत. बघा लक्ष द्या. द झायगोट फॉर्म्ड ॲज द रिझल्ट ऑफ सिनगॅमी. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं सिनगॅमी काय असतं आपण बघितलं. फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, आपण त्याला सिंपली म्हणतो सिनगॅमी. आणि याच्यामुळे काय होते, झायगोटचं डिव्हिजन स्टार्ट होते. मग त्याला म्हणायचं क्लीवेज. बघा लक्ष द्या. झायगोट मध्ये जे डिव्हिजन होते त्याला काय म्हणायचं, क्लीवेज. क्लीवेज म्हणजे ब्रेक होणे. क्लीवेज म्हणजे काय, ब्रेक होणे, नवीन तयार होणे, त्याला म्हणायचं क्लीवेज. इट इज द प्रोसेस अर्लियर. कोणतं डिव्हिजन आहे, मायटोटिक डिव्हिजन आहे. कोणाचं, झायगोटचं. कशामध्ये, इनटू अ हॉलो. हॉलो म्हणजे पोकळ. मल्टी सेल्युलर ब्लास्टुला म्हणजे झडच्या नंतर बी म्हणायचं. जर झायगोटचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ब्लास्टुला मध्ये, बाय द प्रोसेस ऑफ मायटोटिक डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन होते यांच्यामध्ये, मायटोटिक डिव्हिजन होते. आणि हा झायगोट मला माहिती आहे इट इज द युनिसेल्युलर. कसा आहे हा, युनिसेल्युलर. पण ब्लास्टुला कसा आहे, मल्टी सेल्युलर ब्लास्टुला. ठीक आहे. पुढे बघूयात. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल. आता या ठिकाणी ग्रोथ होत नाही, डॉटर सेलची ग्रोथ होत नाही, फक्त त्यांचं काय होते, डिव्हिजन होते, क्लीवेज होते. इट डज नॉट इन्क्लूड द ग्रोथ ऑफ द डॉटर सेल्स, द सेल्स फॉर्म्ड बाय द क्लीवेज. आता असे सेल जे क्लीवेज मुळे फॉर्म होतात दे आर कॉल्ड ॲज द ब्लास्टोमर्स. म्हणजे the cells formed by the cleavage are called as the blastomeres. The cells formed by the cleavage. मायटोटिक डिव्हिजन मध्ये झाले, झायगोटचं मायटोटिक डिव्हिजन झालं, त्याच्यापासून जे सेल तयार होतात त्यांना कोणते सेल म्हणायचं, ब्लास्टोमर्स. दे आर कॉल्ड एज द ब्लास्टोमर्स. किंवा याला आपण असं म्हणू शकतो, द सेल्स ऑफ द ब्लास्टोमर, द सेल्स ऑफ द ब्लास्टोमर इज कॉल्ड एज द ब्लास्टोमर. मग इथे ग्रोथ होते का, इथे ग्रोथ होत नाही, फक्त डिव्हिजन होते. देयर इज अ नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लीवेज. The size of the blastomeres will be the reduced with the every successive cleavage. म्हणजे blastomeres म्हणजे cells of the blastula. यांचं जसं डिव्हिजन होते त्यांची साईज लहान लहान होत जाते. With every successive cleavage, as the size reduces, the metabolic rate increases. आता metabolic rate म्हणजे बघा, metabolism म्हणजे the chemical reaction takes place in the living body or the living cell called as the metabolic reaction. मग आता हे रिएक्शनचा जो रेट आहे तो वाढत जातो, कारण की सेल्स वाढत चालल्यात. ओके, पण त्याची ग्रोथ होत नाही, सेलची संख्या वाढत चालली, म्हणून त्याचा रेट सुद्धा काय होतो, वाढत जातो. द मेटाबॉलिक रेट इन्क्रीजेस. सबसिक्वेंटली क्लीवेजेस आर दस द फास्टर दॅन द अर्लियर वन. आता जसं पहिल्याला जेवढा वेळ लागलाय त्याच्यापेक्षा लवकर 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 यांच्यामध्ये क्लीवेज होत जाते. म्हणजे काय फॉर्म होतात, ब्लास्टुला मधले ब्लास्टोमियर्स फॉर्म होतात, त्यांची साईज लहान लहान होत राहते. आणि दिस रिक्वायर्स रॅपिड रिप्लिकेशन. आणि आता खूप फास्ट झाले, म्हणजे इथे जे रिप्लिकेशन झाले, that rapid replication of the DNA and high consumption of oxygen. बघा, म्हणूनच जे प्रेग्नेंट वुमेन असते त्यांच्यामध्ये ऑक्सिजनचा कंझम्पशन रेट काय असतो, खूप जास्त असतो. आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये काय होत जाते, रिप्लिकेशन ऑफ डीएनए. क्लीवेज म्हणजे काय, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे मायटोसिस. मायटोसिस म्हणजे डीएनएचं रिप्लिकेशन वाढले. म्हणजे इथे दोन गोष्टी वाढतात, डीएनएचं रिप्लिकेशन वाढलं जातं आणि कंझम्पशन ऑफ ऑक्सिजन सुद्धा काय केलं जातं, वाढलं जातं. आय थिंक तुम्हाला क्लीवेज म्हणजे समजले. क्लीवेज इज द मायटोटिक डिव्हिजन ऑकर इन अ झायगोट टू फॉर्म अ ब्लास्टुला. इट फॉर्म्स द ब्लास्टोमियर सेल्स. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट, द प्रोसेस ऑफ द क्लीवेज. आता क्लीवेज म्हणजे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, सर मायटोटिक डिव्हिजन. क्लीवेज आर नथिंग बट द मायटोटिक डिव्हिजन. आता जे ह्यूमन्स असतात त्यांच्यामध्ये इन ह्यूमन्स क्लीवेज इज द होलोब्लास्टिक. ह्यूमन्स मध्ये कसं आहे, जे क्लीवेज आहे ते कसं असतं, होलोब्लास्टिक. ब्लास्टिक म्हणजे ब्लास्टुला, होलो म्हणजे काय बघा, द होल झायगोट गेट्स डिवाइडेड. म्हणजे सगळं झायगोटच डिवाइड होते, त्याला म्हणायचं होलोब्लास्टिक. ऑल झायगोट काय होतं, डिवाइड होतो, त्याला म्हणतात होलोब्लास्टिक. द क्लीवेज प्लेन्स मे बी, आता जो प्लेन असतो मे बी तो उभा असू शकतो, लॉन्जिट्युडनल. ओके, म्हणजे सपोज आता हा एक ब्लास्टुला, हा एक झायगोट आहे. आता मला याचे दोन तुकडे करायचे, मी इथं असं पण करू शकतो, याला म्हणायचं लॉन्जिट्युडनल, याला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडनल. और मेरिडियनियल म्हणजे सिंपली असं पण होऊ शकतो. ओके, किंवा हॉरिझॉन्टल अशाच पद्धतीचं. आणि इट रॅडियली किंवा अशा पद्धतीने होऊ शकतो, रॅडियली म्हणजे सगळ्याच पद्धतीने, एवढं लक्षात ठेवायचं. अँड दॅट इज द फेट. फेट म्हणजे भविष्य. That fate of each blastomeres is not predetermined. आता इथं ब्लास्टुला आहे, याचं फेट ठरलेलं आहे का, की बाबा या साईडनं नाक बनणार आहे, या साईडनं तोंड बनणार आहे, या साईडनं स्किन बनणार, असं काही ठरलंय का आता, नाही. आतापर्यंत त्यांचं भविष्य ठरलेलं नाही. फक्त मासाचा एक गोळा आहे, सेलचा एक गोळा आहे, त्याला आपण म्हणूया ब्लास्टुला. दॅट इज द ब्लास्टुला. त्याचं अजून काही ठरलेलं नाही, ते केव्हा ठरलेलं मी तुम्हाला सांगेन. आता झालं त्यांचं फर्स्ट क्लीवेज, म्हणजे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. कोणाचं होईल रे, झायगोटचं.
is the meridional and occurs at about 30 hours of the fertilization. म्हणजे पहिलं झायगोट पासून 2 सेल केव्हा तयार होतील 30 घंट्यानंतर आफ्टर द फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे आफ्टर द फर्टिलायझेशन 30 आवर्स म्हणजे 30 घंटे त्याच्यानंतर काय होणार आहे पहिलं क्लिवेज होणार आहे आणि डिवाइड्स द लॉन्जिट्यूडनली ओके इनटू द 2 ब्लास्टोमियर्स. आता इथं 2 झायगोट म्हणतात का नाही 2 ब्लास्टोमियर. ओके द सेल्स ऑफ द ब्लास्टोमियर इज कॉल्ड एज द ब्लास्टोमियर्स. म्हणजे 1 आणि 1 2 ब्लास्टोमियर्स तयार झाले म्हणजे 2 ब्लास्टोमियर्स. वन स्लाइटली लार्जर एक थोडासा कसा असतो स्लाइटली लार्जर असतो दॅन द ऑर्डर अँड द सेकंड क्लिवेज इज आल्सो लॉन्जिट्यूडनल. दुसरा पण क्लिवेज लॉन्जिट्यूडनल होते बट ॲट द राईट अँगल. ओके राईट अँगल. द फर्स्ट वन ऑकर्स आफ्टर 30 आवर्स अँड द फर्स्ट क्लिवेज बघा फर्स्ट वन अँड ऑकर्स आफ्टर 30 आवर्स अँड फर्स्ट क्लिवेज म्हणजे दोघं पण काय होतात पहिले 30 घंट्यामध्ये होतात हा. अँड द थर्ड क्लिवेज इज द हॉरिझॉन्टल. इथे काय लक्षात ठेवायचं आहे पहिलं क्लिवेज आणि दुसरं क्लिवेज लॉन्जिट्यूडनल होतात 30 आवर्स मध्ये होतात आणि तिसरं जे क्लिवेज आहे ते कसं होतं दॅट इज द हॉरिझॉन्टल. हे कसं होतं हॉरिझॉन्टल. ओके अँड आफ्टर थर्ड क्लिवेज द एम्ब्रियो इज द 8 सेल. बघा पहिल्यापासून 2 तयार झाले दुसऱ्यापासून 4 तयार झाले तिसऱ्यापासून 8 तयार झाले म्हणजे तिसऱ्या क्लिवेज मध्ये किती सेलची सेल झाली दॅट इज द 8 सेल स्टेज झाली. As the cleavage are going on end आता क्लिवेज होत चालले आणि young embryo is gradually being pushed toward the uterus. आता हे सगळं चालू होतं आपल्या अँपुला रिजन मध्ये जिथं फर्टिलायझेशन झालं. हळूहळू आता सेलची संख्या वाढत चालली ते हळूहळू त्याला पुश करतात टुवर्ड्स द युटेरस. बाय द एंड ऑफ द 4th day ऑफ फर्टिलायझेशन एम्ब्रियो इज अ सॉलिड बॉल. आता चौथ्या दिवशी 4th day ऑफ फर्टिलायझेशन ओके त्या दिवशी एम्ब्रियो कसा बनला एक सॉलिड बॉल बनला आणि याच्यामध्ये किती सेल झाले आता 16 ते 32 सेल्स अँड एक्सटर्नली लुकिंग लाईक द मलबेरी असते ना मलबेरी माहिती तुम्हाला त्याच्यासारखं दिसतो अँड दिस स्टेज इज कॉल्ड एज द मोरुला. माझा सिंपल क्वेश्चन आहे हाऊ मेनी सेल्स आर प्रेझेंट इन अ मोरुला. इट बिटवीन द 16 to 32. म्हणजे सर या ठिकाणी पहिला झायगोट तयार झाला नंतर ब्लास्टुला तयार झाला आणि त्याच्यानंतर झाला मोरुला तयार झाला. ओके मोरुला that is the morula. किती आहे 16 ते 32 ZBM. Okay and looking like a mulberry and this stage is called as the morula. The morula shows the cells of 2 types. आता इथे किती टाइपचे सेल आहेत 2. पहिला आहे स्मॉलर आणि दुसरा आहे स्मॉलर आणि क्लिअर सेल्स टुवर्ड्स द आउटर साइड. म्हणजे छोटे छोटे सेल असतात आणि एकदम क्लिअर असतात बाहेरच्या साइडला गोलाकार. ओके आउटर साइड आणि इनर सेल मास ऑफ द लार्जर सेल. मध्ये कोणते सेल असतात लार्ज अँड द सेल्स आर कॉम्पॅक्टली म्हणजे खूप गच्चपणे दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. ओके कोणामध्ये आतमध्ये टिल द फॉर्मेशन ऑफ द मोरुला. मोरुला आता काय तयार करते माहिती का मोरुला द झोना पेलिसुडा इज रिटेन्ड अराउंड द एम्ब्रियो. आठवतं तुम्हाला झोना पेलिसुडा पहिलं कुठं होतं दॅट प्रेझेंट इन द फिमेल एग. आता परत एम्ब्रियोच्या साइडनं आउटर कव्हरिंगला कोण तयार झाले झोना पेलिसुडा इज रिटेन्ड म्हणजे परत येणं अराउंड द एम्ब्रियो अँड thus there is a no change in the overall size or to form a zygote to the morula. म्हणजे आता झायगोट पासून तुम्ही मोरुला पर्यंत गेला साइज तेवढीच फक्त सेलचे नंबर चेंज झाले बरोबर. मोरुला फक्त 1 सेलचा होता झायगोट 1 सेलचा होता मोरुला 16 ते 32 मध्ये चाललाय पण साइज केवढी आहे तेवढंच म्हणून इतर बनले देयर इज अ नो चेंज इन द ओव्हरऑल साइज. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का आता यांच्यामध्ये तर काय आले क्लिवेज झालाय साइज पण अगोदर एवढा असेल तर आता एवढा झाला असं आहे का साइज तेवढीच आहे फक्त नंबर ऑफ सेल काय झाले चेंज झाले टिल टू द कुठपर्यंत मोरुला पर्यंत अँड द मोरुला रिचेस द इस्थमस. आता कुठे गेला इस्थमस अँड गेन्स द एंट्री इनटू द युटरस. आता कुठे गेला युटरस मध्ये बाय द एंड ऑफ द डे 4 चौथा दिवस झाला की तो कुठे जाणार आहे इन द युटरस जाणार आहे. आता इथे जर तुम्ही डायग्राम बघितलं ए नंबरची डायग्राम पहिले झायगोट होता उप डिव्हिजन झालं बघा तुम्ही बघा असं डिव्हिजन झालं. ओके लॉन्जिट्यूडनल तर 2 सेल तयार झाले याला म्हणायचं ब्लास्टोमियर. ओके चला आता दुसरं डिव्हिजन झालं दुसरं पण कसं झालं असंच झालं. ओके पहिला दोन्हीच झाले त्याच्यामध्ये किती सेल तयार झाले 4 सेल तयार. आता तिसरं कसं वेगळे आणि सगळ्यांचे आले. ओके असं सिंपली किती तयार झाले इथं 8 तयार झाले ना तिसऱ्या झाल्यानंतर 8 तयार झाले बघा तुम्ही 8 सेल आणि नंतर 16 ते 32 मध्ये मोरुला. म्हणजे इथे 3 डायग्राम आहे हे पण लॉन्जिट्यूडनल हे पण लॉन्जिट्यूडनल हा ट्रान्सवर्स आणि याच्यापासून 16 ते 32 सेल्स. बरं मला तिन्ही डायग्राम तुम्हाला मी दाखवतो ते व्यवस्थित चारही डायग्राम साईज कुठे वाढली का
साईज तेवढीच आहे, फक्त नंबर ऑफ सेल्स काय झाले वाढलेले आहे. ओके, आता पुढे बघू. आर्लियर ब्लास्टोसिस्टच्या बाजूला तुम्हाला काय दिसतंय, दोन प्रकारचे सेल दिसतात. किती प्रकारचे सेल? दोन, आतमधले आणि बाहेरचे. ओके, हे इनर आणि हे आउटर. याला इनर सेल मास म्हणायचं आणि याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. त्या कॅव्हिटीला म्हणायचं रिकामी जागा. कॅव्हिटी म्हणजे रिकामी जागा, त्याला म्हणायचं ब्लास्टोसिस्ट. हा आहे आर्लियर ब्लास्टोसिस्ट. आणि साईडला जे व्हाईट कलरचे सेल आहे त्याला म्हणायचं ट्रोफोब्लास्ट. ट्रोफोब्लास्ट आतमधलं ब्लास्टोसिस्ट, त्याला कॅव्हिटी म्हणतात. आणि सगळ्यात आतमध्ये असतात ते इनर सेल मास असतात. आणि हा लेट ब्लास्टोसिस्ट मध्ये बघला तर याची जे ब्लास्टोसिस्टची साईज आहे, जो स्पेस आहे तो खूप वाढतो आणि इनर सेल मास एका साईडला जाऊन जमा होतो. ओके, लेट आणि तुम्हाला आर्लियर मधला फरक समजायला पाहिजे. आणि इथला जो ट्रोफोब्लास्ट आहे, दुसऱ्यामध्ये तुम्हाला ट्रोफोब्लास्टची साईज कशी वाटाली? कमी. इथं साईज कशी आहे? जास्त आहे. दॅट इज द प्रोसेस ऑफ क्लिवेज इन द फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला. आय थिंक समजतं. पहिल्यांदा झायगोट, नंतर ब्लास्टुला, त्याच्यानंतर मोरुला. ओके, डन. काय अडचण नाही. पुढचा जो घटक आहे आता ब्लास्टुलेशन. आता घटक कोणता आहे? ब्लास्टुलेशन. ओके, बघूया. ब्लास्टुलेशन इज द फॉर्मेशन ऑफ. आता ब्लास्टुलेशन म्हणजे काय? ते तयार होते. इट इज द फॉर्मेशन ऑफ द हॉलो. हॉलो म्हणजे पोकळ. तुम्ही जे इथे बघणार आहे ज्याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. ओके, त्याला म्हणायचं हॉलो. इट इज द हॉलो अँड कोणता आहे? मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट, मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट म्हणजे त्याची जी कवरिंग आहे ना ती अनेक सेल पासून बनलेली असते. आपण आता बघूया. ओके, ब्लास्टुलेशन मध्ये काय? फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टुला. सिंपली दॅट हॉलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट. आणि द एम्ब्रिओ, एम्ब्रिओला काय म्हणजे शब्द बघा? ब्लास्टोसिस्ट दॅट एंटर्स द युटेरस. म्हणजे ब्लास्टुलेशन झालं की तो ब्लास्टुला कशामध्ये एंटर करतो? युटेरस मध्ये. अँड रिमेन्स फ्लोटिंग इन द युटेराइन कॅव्हिटी फॉर द 2 to 4 days. म्हणजे 2 ते 4 दिवस तो तसाच राहतो. पण कोणत्या कॅव्हिटीमध्ये? युटेराइन कॅव्हिटीमध्ये. आफ्टर इट्स एंट्री अँड दॅट इज टिल टू द एंड ऑफ द 7th day आफ्टर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 7व्या दिवसापर्यंत outer layer of the cell seen the morula now form the layer called as the trophoblast. मग माझा सिंपल क्वेश्चन आहे, ट्रोफोब्लास्ट हा कितव्या दिवशी तयार होतो आफ्टर फर्टिलायझेशन? कितव्या वीकनं तयार होतो? एका वीकनं. वीक म्हणजे 7 दिवस. असा क्वेश्चन येऊ शकतो. हाऊ मेनी वीक आफ्टर द फर्टिलायझेशन ट्रोफोब्लास्ट सीन? द आन्सर विल बी द 1 week. ओके, क्वेश्चन मध्ये सांभाळून मार्क वाढतात नाही, कमी होतात नाही. ओके, आता इथपर्यंत आता ट्रोफोब्लास्ट समजलं तुम्हाला? ट्रोफोब्लास्ट म्हणजे आउटर कवरिंग. ओके, आर्लियर मध्ये जाड असतो, लेट मध्ये स्मूथ म्हणजे स्मॉल साइज असतो. ठीक आहे. सेल्स फ्रॉम द ट्रोफोब्लास्ट बिगिन टू ऍब्सॉर्ब द ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. आता तुम्ही प्रश्न, मिल्क हो असणार आहे. कोणतं रिच असणार आहे? मिल्क, युटेराइन मिल्क. त्याला म्हणतात ग्लायकोजन रिच. ग्लायकोजन इज द स्टोर्ड फॉर्म ऑफ द ग्लुकोज. ग्लुकोजला आपण स्टोर केल्यानंतर ग्लायकोजन होते. दॅट इज प्रेझेंट इन द युटेराइन मिल्क. आता नवीन शब्द तुम्हाला युटेराइन मिल्क, तुम्हाला मॅमरी मिल्क माहिती आहे, तसंच युटेराइन मिल्क असते. बट हे ऍब्सॉर्ब कोण करतात रे? ट्रोफोब्लास्ट इज बिगिन टू ऍब्सॉर्ब द ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क अँड द ब्लास्टोसिस्ट डबल्स इज साइज. आता ब्लास्टोसिस्ट होता त्याची साइज होते डबल्स इन साइज फ्रॉम 0.15 mm. तर पुढे कुठं असणार आहे? 0.13 mm. डबल झालं 15 आणि 30 मिलीमीटर. ओके, विथ द मोर फ्लुइड. आता मध्ये आले ना फ्लुइड. कोणतं फ्लुइड? दॅट इज युटेराइन मिल्क इनसाइड द ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी अँड टू फॉर्म दिस आउटर सेल बिकम द फ्लॅट. आउटर सेल कशी झाली तुम्ही बघला लेट ब्लास्टोमियर मध्ये? दॅट इज द फ्लॅट अँड आर कॉल्ड एज द ट्रोफोब्लास्ट सेल सिन्स दे हेल्प ओनली इन द अब्सॉर्बिंग न्यूट्रिशन. मग तुम्हाला क्वेश्चन येतो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ट्रोफोब्लास्टिक सेल्स? हे काय करतात? ऍब्सॉर्ब करतात युटेराइन मिल्कला. ओके, and this remains attached. आता हे कोणाला अटॅच करतात? they are attached to the trophoblast on only one side. एकच साइड अटॅच राहते खालच्या साइडला. and the trophoblast cells in a contact with the embryonal knob called as the cells of Robber. बघा लक्षात द्या. ट्रोफोब्लास्ट सेल्स आहेत जे एम्ब्रियोनल नॉबला जोडून असतात, त्यांना म्हणायचं सेल्स ऑफ रॉबर. रबरचं काय जोडणं असते ना, रॉबर म्हणजे आता इथे जर तुम्ही बघलं की डायग्राम असेल म्हणजे समजा तुम्ही आता इथं प्लस युटेराइन कॅव्हिटी हा जिथं जॉईंट आहे. ओके, एवढा भाग जॉईंट आहे ना? वरचा भाग जॉईंट आहे का? नाही. आता एवढा जो भाग असतो ना याच्यामध्ये ट्रोफोब्लास्ट आणि युटेराइनची वॉल म्हणजे आपल्याला एम्ब्रियो नॉब म्हणतो. नॉब जिथं घट्ट पकडून ठेवते त्याला म्हणायचं दॅट इज नोन ॲज द काय म्हणले? सेल्स ऑफ रॉबर. दे आर कॉल्ड ॲज द सेल्स ऑफ रॉबर. लक्षात ठेवायचं, दे आर कॉल्ड ॲज द सेल्स ऑफ रॉबर. आणि ॲट दिस स्टेज द ब्लास्टोसिस्ट शोज द पोलॅरिटी. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे पोलॅरिटी. तुम्ही हे त्याला काय म्हणतात मला आठवत नाही,
ते असं मारतात बघा बॉल, नाही ते छोटूसा असते बघा व्हाईट कलरचा, मोठे लोक खेळतात हो कॉक टाईप, म्हणजे असते ना छोटासा बॉल ठेवायचा त्याच्यावर, मारले की ते जाते पुढे बॉल निघून, हॉकी टाईप मध्येच असतं, त्याला दुसरं एक नाव आहे मला नाव आठवत नाही त्याच्यामध्ये. आठवण आहे का मला? तर ते खूप छान एक्झाम्पल आहे, मी मला आठवण नाही सांगतो. ओके, त्याला म्हणायचं सेल्स ऑफ प्रॉपर. द साइड विथ द इनर सेल मास इज कॉल्ड ॲज द एम्ब्रायनल नेट. आता बघा, साइड विथ इनर सेल मास, आता आतमधला जो सेल मास आहे ना इज कॉल्ड ॲज द एम्ब्रायनल नेट. असा होता बघा, इथं सेलचा मास होता, अनेक सेल होते, त्याला कोणत्या एंड म्हणायचं? एम्ब्रियो आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं एम्ब्रॉयडल एंड विथ द साइड अपोजिट टू द त्याच्या अपोजिट साइड म्हणजे खालची, दॅट इज नोन ॲज अब म्हणजे ॲब्सेंट एम्ब्रॉयडल एंड. बाय द एंड ऑफ द 7th डे, कारण की 7व्या दिवशी ट्रोफोब्लास्ट तयार झाला होता. बाय द 7th डे द ब्लास्टोसिस्ट इज द फुल्ली फॉर्म्ड. आता टोटली फुल्ली फॉर्म केव्हा झाला ब्लास्टोसिस्ट? ॲट द 7th डे, अँड इट इज नाउ रेडी फॉर द इम्प्लांटेशन. आता तो रेडी झाला इम्प्लांटेशन आणि ग्रॅस्ट्युलेशन. आता तो काय होणार आहे? इम्प्लांट होणार आहे, चिटकून बसणार आहे व्यवस्थित, आणि ग्रॅस्ट्युलेशन साठी सुरुवात होणार आहे. आणि द फंक्शन ऑफ झेना पेलुसुडा इज अ प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो ॲट द ॲबनॉर्मल साइट. म्हणजे आता जो झेना पेलुसुडा आहे कुठल्या कुठे पण त्या ठिकाणी इम्प्लांट होत नाही, त्याला प्रॉपर साइटवर इम्प्लांट होण्यासाठी झोना पेलुसुडा काय करणार आहे? हेल्प करणार आहे. Okay, and it does not expose the sticky and the phagocytic trophoblast cell till it reaches the implantation site within the uterus, hence the zona pelusuda now rupture. आता बघा 7 दिवसानंतर कोण रप्चर होणार आहे? झोना पेलुसुडा. बस एवढा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. जेवढे पॉईंट सांगितलं ते अतिशय महत्त्वाचे आहे. पुढे द इनर लेअर ऑफ द सेल्स इज कॉल्ड ॲज द सायटोट्रोफोब्लास्ट. बघा कोणते सेल्स? जे आतमध्ये आहेत, इनर म्हणजे आतमध्ये, कोणा सेल्स ऑफ द सेल्स कॉल्ड ॲज द सायटोट्रोफोब्लास्ट. Cells with the definite membrane, since the cells retain their cell boundaries. लक्षात फक्त ठेवा, the inner layers of the cell called as the trophoblast. त्यांना काय म्हणायचं? ट्रोफोब्लास्ट. म्हणजे कोणते? the inner layer of the cell in a blastocyst, that is the trophoblast, cytotrophoblast. इथपर्यंत आलं लक्षात? ओके, म्हणजे फर्टिलायझेशन झालं, काय तयार झाला? झायगोट तयार झाला. झायगोटचं त्याच्यामध्ये डिव्हिजन झाले, क्लिवेज तयार झाले, साईज सारखी होती. काय तयार झाला? ब्लास्टुला तयार झाला की ग्लास्टुला तयार झाला? ब्लास्टुला, नंतर मोरुला, त्याच्यानंतर ग्लास्टुला. ओके, लक्षात ठेवा. पहिला झायगोट, त्याच्यानंतर ब्लास्टुला, त्याच्यानंतर मोरुला, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं ZBMG. ओके, MG लक्षात ठेवा, महात्मा गांधी. MG म्हणजे लक्षात ठेवायचं, मोरुला वर येतो, गांधीजी खाली येतात, ग्लास्टुला खाली येतो, ZBMG. अरे लक्षात ठेवायचंय, पेपरमध्ये मला पण कधी आठवत नाही की मोरुला आवाज आहे की ग्लास्टुला आहे की ब्लास्टुला आहे. तर MG राहिले की कमीत कमी खालचे 2 लक्षात राहतात. बघा कसं लक्षात ठेवायचं. MG माहिती, पहिल्यानंतर झायगोट कोणाला माहिती, उरलं कोण? बी. झायगोट, ब्लास्टुला, मोरुला आणि ग्लास्टुला. असू नका. इट इज द प्रोसेस. आता ग्लास्टुलेशन, अगोदरची प्रोसेस होते ब्लास्टुलेशन, आता कोणती प्रोसेस आहे? ग्लास्टुलेशन. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ द ग्लास्टुला to form the blastocyst. In the glastula stage, there is a showing the cell cleavage of the divisions. There are 2 important events that takes place in actively. आता बघा, ग्लास्टुला मध्ये 2 गोष्टी होतात. त्यातली पहिली जी गोष्ट आहे A नंबरची, that is the differentiation of blastomeres. हे खूप महत्त्वाचं आहे. आता ब्लास्टोमेर डिफरेंशिएट होतो. Blastomer, differentiation of the blastomeres. This process result in the formation of 3 germinal layers. इथून पुढे आता ते नवजात बालक सुरुवात होण्याची जन्मण्याची सुरुवात होणार आहे, ठीक आहे, ग्रो होण्याची. The 3 germinal layers are formed in a differentiation stage of the कोणती स्टेज? ग्लास्टुला. हे ग्लास्टुलेशन चालू आहे ना, ग्लास्टुलेशन मध्ये काय होतं? डिफरेंशिएशन. 3 germinal layers कोणते? पहिला आहे एक्टोडर्म, दुसरा आहे मेसोडर्म, तिसरा आहे एंडोडर्म. कोणापासून? एम्ब्रियो ब्लास्ट पासून. एम्ब्रियो ब्लास्ट डिफरेंशिएट into the 3 layers. First outer is the ectoderm, inner is the mesoderm, and middle is the mesoderm, and inner is the endoderm. हे 3 हे कोणामध्ये होतात? डिफरेंशिएशन ऑफ द ब्लास्टोमेर इन द कोणामध्ये? इन अ ग्लास्टुलेशन. खूप महत्त्वाचं आहे ग्लास्टुलेशन. हे झाले एवढी कहाणी. पुढची बघा, आता आहे मॉर्फोजेनेटिक मूवमेंट. कोणती जेनेटिक? मॉर्फोजेनेटिक. These are the different types of movement to reach their definite place in the embryo. आता प्रत्येक मॉर्फोजेनेटिक म्हणजे दिसण्यासारखे जे असतात ना सगळे, त्यांची मुवमेंट झालेली असते. फक्त लक्षात ठेवा, दुसरा याच्यावर क्वेश्चन नाही येणार तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं? मॉर्फोजेनेटिक मुवमेंट ऑकर इन कोणत्या स्टेप मध्ये? इन अ ग्लास्टुला, इन अ ग्लास्टुलेशन. ओके, डिफरेंशिएशन पण होते आणि त्यासोबत होते
मार्फो, दॅट इज अ मार्फोजेनेटिक मुवमेंट सुद्धा होणार आहे. म्हणजे नाक जिथं तयार होते तिथं जातील त्याचे सेल्स. ओके, डोळे जिथं सगळे त्या ठिकाणी. खूप मोठं आहे, एवढंच नाहीये, त्याची खूप मोठी स्ट्रीम आहे. आपल्याला शिकायचं असेल तर कोणी विचारलं सर असं कसं जातात, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, फक्त आपल्याला जेवढं आहे तेवढं लक्षात ठेवा. ओके, त्याला मार्फोजेनेटिक मुवमेंट म्हणतात. आता इथं व्हीएस ऑफ द लेट ग्लॅस्टुला म्हणजे व्हर्टिकल सेक्शन. ओके, ऑफ द लेट ग्लॅस्टुलाचा फॉर्म झाला. आता तुम्ही इथं बघलाय ग्लॅस्टुलामध्ये तुम्ही म्हटलं की सर काय नाही, याच्यामध्ये 3 लेअर तयार होतात. बघूयात झाले का त्या, बघूयात. सगळ्यात बाहेरचा एक्टोडर्म, ग्लॅस्टुला इथं आहे एक्टोडर्म, नंतर मेसोडर्म, नंतर एंडोडर्म, 3. त्याच्यानंतर कॉरिओन तयार होतो. ओके, त्याच्यानंतर कोलोन तयार होतो. लक्षात ठेवा, यॉक सॅक तयार होतो, खूप कमी असतं एक आणि एम्निओटिक कॅव्हिटी तयार होते. कोणती कॅव्हिटी? एम्निओटिक. एवढे जर नावं दिसले पेपरमध्ये तुम्हाला फक्त एवढं येऊ शकते की बाबा 3 germinal layers are formed in which stage of the gastrulation, that is the differentiation stage of the gastrulation. Okay, done. जाऊ पुढे. ठीक आहे. आता gastrulation begins in the embryoblast. embryoblast मध्ये तयार होते, सुरुवात होते embryoblast. एम्ब्रियो तयार झाला ना embryoblast मध्ये, and cells about कितव्या दिवसापासून? 8व्या 7व्या दिवसापर्यंत तिथपर्यंत आली एम्ब्रियोची. आणि 8व्या दिवसापासून सुरू होणार आहे डिफरन्शिएशन ऑफ द फर्टिलायझेशन. आफ्टर द फर्टिलायझेशन cells the free end and the inner cell mass called as the hypoblast. फ्री एंड असतात, इनर सेल मास जो असतो त्याला म्हणायचं हायपोब्लास्ट. दॅट इज द प्रिमिटिव्ह एंडोडर्म. बघा, जे इनर सेल मास, इनर साइडला कोण असते? एंडोडर्म. म्हणून त्याला कोणतं म्हणतात? एंडोडर्मिक सेल्स म्हणतात. अँड बिकम द फ्लॅटेड अँड स्टार्ट डिवाइडिंग अँड ग्रो डाउनवर्ड टुवर्ड्स द ब्लास्टोकोल कॅव्हिटी ऑफ द ब्लास्टोसेल. अँड these layers, okay, this layer called as the endoderm is the first differentiate. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा which layer is the firstly differentiate, आणि त्याचं नाव काय असणार आहे? सगळ्यात आतमधला एंडोडर्म. कोणता असणार आहे? एंडोडर्म. सगळ्यात अगोदर कोणता लेयर फॉर्म होतो? एक तो मिझो की एंडो? त्याचं उत्तर काय आहे? एंडोडर्म. अँड इट ग्रो विथिन द ब्लास्टोकोल टू फॉर्म द सॅक. त्याला म्हणतात योक सॅक. सिंपल क्वेश्चन येऊ शकतो की बाबा योक सॅक इज फॉर्मड बाय डॅश टाइप ऑफ लेयर. तर कोणता लेयर आहे? एंडोडर्म. अँड द रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ द सेल्स ऑफ द रॉबर. आठवते जिथे चिटकून होतं रॉबर आर कॉल्ड ॲज द इपिब्लास्ट. लक्षात ठेवू नका, इपिब्लास्ट पासून असं लक्षात ठेवू शकता. इपी म्हणजे बाहेर, इपी म्हणलं तर बाहेर असतो ना, इपिब्लास्ट म्हणून म्हणायचं एक्टोड. इनर म्हणलं तर एंडोडर्म, इपी म्हणलं तर एक्टोडर्म. ओके, अँड बोथ लेयर्स फॉर्म द फ्लॅट बायनॉमियल एम्ब्रियोनिक डिस्क. आता एम्ब्रियोनिक डिस्क मध्ये 2 लेयर असतात. किती लेयर्स असतात? 2. पहिला सगळ्यात बाहेरचा दॅट इज द एक्टोडर्म, आणि सगळ्यात आतमधला एंडोडर्म. हे दोघं पण येऊन काय तयार करतात? एम्ब्रियोनिक डिस्क तयार करतात. आणि आफ्टर द फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म द सेकंड लेयर टू बी, आता दुसरा लेयर डिफरन्शिएट व्हायला चालू करतो, आणि दॅट इज द एक्टोडर्म. म्हणजे सुरुवातीला कोण तयार होतो? एंडोडर्म. दुसऱ्यांदा कोण तयार होतो? एक्टोडर्म. आणि तिसऱ्यांदा कोण तयार होतात? मेसोडर्म तयार होतो. लक्षात ठेवा हा सिक्वेन्स. मेसोडर्म. Cells of epiblast divide and go such a way that enclosed in an amniotic cavity. Amniotic cavity is the characteristics of the blastula. लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता इथे 3 दिले, खूप महत्त्वाचे आहेत. पेपर मध्ये जसे तसे येतात. याच्यातून एक क्वेश्चन. पहिला आहे एक्टोडर्म, दुसरा आहे मेसोडर्म, तिसरा आहे एंडोडर्म. सुरुवात शिकायची आपण करू एंडोडर्म. का? कारण की सुरुवातीला कोण आहे? मोठा भाऊ कोण आहे? एंडोडर्म. म्हणून एंडोडर्म डेव्हलप इनटू द एपिथेलियल मिडगट ग्लॅन्ड्स ऑफ द स्टमक. तुमचं पोट ज्याच्यापासून ग्लॅन्ड्स बनले ना, ते कोणापासून बनले? एक्टोडर्म. इंटेस्टाईन, तुमची जीभ, एवढे जीभ चालली की नाही तुमची, ती पहिल्यांदा तयार झाली, म्हणतात एंडोडर्म. टॉन्सिल्स ते पासून तुमचे लंग्स, तेच ट्रॅकिया, ब्रॉन्काय, लॅरिंग्स, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पॅनक्रियास, थायरॉइड ग्लॅन्ड, पॅराथायरॉइड ग्लॅन्ड, थायमस, स्टॅच्युनरी ट्यूब, एपिथेलियल, युरेथ्रा, लाइनिंग ऑफ द. जेवढं आयएमपी आहे ते सगळं कोणापासून बनलंय? एंडोडर्म. समजले? पाठ करायचं. पाठ मला सिंपल येते. पॅनक्रियास इज फॉर्म्ड बाय विच टाइप ऑफ लेयर? एंडोडर्म. टंग इज फॉर्म्ड बाय द विच टाइप ऑफ लेयर? एंडोडर्म. ओके, जेवढे ग्लॅन्ड्स, हा शब्द दिसतो ना, मला एक सांगतो ट्रिक सांगतो. ग्लॅन्ड्स म्हणायची, एंडोडर्म म्हणायचं. ग्लॅन्ड्स तुमच्या बाहेर आहेत का? आपण आहेत ना, म्हणून म्हणायचं एंडोडर्म. युरिनरी ब्लॅडर, एंडोडर्म. आलं हे लक्षात? ओके, नंतर आहे एक्टोडर्म. नंतर कोण आहे? एक्टोडर्म. एक्टोडर्म म्हणजे असं सांगतो मी, समजतं दुसऱ्या लेयरला. एक्टोडर्म गिव्ह राइज टू एपिडर्मिस. जेवढं तुमचे तुम्हाला डोळ्याला दिसते ना, ते सगळे ह्याच्यापासून बनले. जसं की हेअर्स, नेल्स, स्वेट ग्लँड्स, घाम ग्रंथी बाहेर असतात ना त्याच्यामुळे. सलायव्हरी ग्लँड्स बाहेर, मॅमरी ग्लँड्स बाहेर, लॅक्रिनल ग्लँड्स डोळ्याच्या आतमध्ये पण बाहेरच्या साईडला असतात. सिबॅसियस ग्लँड, कॉर्निया, लेन्स, रेटिना, कॉन्जक्टिव्हा, नेझल एपिथेलियम, इनॅमल ऑफ द टीथ, दात,
enamel of teeth, internal and external ear, foregut, finger, adrenal medulla, anterior and posterior pituitary and pineal gland. हे खूप महत्त्वाचं आहे. तिथे ग्लँड्स आहे पण इथं पिनियल ग्लँड इज द कोणामध्ये आहे एक्टोडर्म. हे गोष्टी लक्षात ठेवायची आहे. तुमचं हृदय हे बनलेलं आहे मेसोडर्म पासून. कशापासून बनलंय? हृदय. तुमचं रक्त आहे ना, रक्त ब्लड किंवा ब्लड वेसल्स किंवा लिम्फॅटिक वेसल्स किंवा मिडल इयर, डेंटाइट ऑफ द टीथ, युरिनरी रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स खूप महत्त्वाचे, गोनॅड्स, किडनीज, क्लेरा आणि कॉर्नर ऑफ द आय हे सगळे कोणापासून बनलेले आहे? मेसोडर्म. कोणापासून काय बनले हे पाठ करावे लागेल. ओके, 2 2 3 एक लाईन असे डबे करायचे, 1 2 3 4. सगळ्यात कमी आहे ते पहिल्यांदा पाठ करायचं, दुसऱ्यांदा जसं जास्त आहे ते पाठ करायचं, लक्षात होऊन जाईल. ओके, हे पाठ पाहिजे. ब्लड कोणापासून बनलंय? मग कॉर्निया कोणापासून बनलाय? वजायला कशापासून बनली? ओके, युरेथ्रा आठवलं? ओके, युरिनरी ब्लॅडर, हार्ट, ब्लड वेसल्स. व्हेरी गुड, पाठ करायचं, काहीच नसते आवड, पाठ होऊन जाते. ओके, आता द फ्लोर ऑफ दिस कॅव्हिटी हॅज द एम्ब्रायनल डिस्क. एम्ब्रायनल डिस्क दोघापासून बनली, ह्याच्यापासून आणि ह्याच्यापासून. ओके, ह्याच्यापासून म्हणजे सिंपली एक्टोडर्म आणि एंडोडर्म पासून. The pyramidal cells of these towards the amniotic cavity form the embryonal ectoderm. काय नाही, the roof of amniotic cavity is lined by the amniogenic cells. Later these cells divide and redivide from the amnion. Amniotic fluid present असते ना. Amnion is the extra embryonic membrane that surround and protect the embryo. एम्ब्रियोच्या बाजूला एक amniotic membrane present असते, त्याच्यामध्ये embryonic fluid present असते. As the result of these changes, the bilateral embryonic disc is formed between the cavities called the yolk. काही लक्षात ठेवू नका. पुढे बघा, actual gastrulation occurs about 15 days after the fertilization. 15 दिवसाच्या नंतर ऍक्च्युअली काय होते? ग्लॅस्ट्युलेशन. सुरुवात 8 पासून होते का? सुरुवात कुठपासून होते? 8 पासून. 8 पासून सुरू झालं की ऍक्च्युअली केव्हा होते? 15व्या दिवशी. इन विच द बायलॅमिनल एम्ब्रियोनिक डिस्क ट्रान्सफॉर्म इनटू द ट्राय. आता बाय होते ना दोघं, आता काय होते? ट्राय. आणि एम्ब्रियोनिक डिस्क दिस ट्रान्सफॉर्म ऑकर्स बाय द डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन ऑफ द सेल्स ऑफ द fibroblasts. It begins with the formation of primitive stick called as a shallow groove and the surface is called as a primitive groove. काय लक्षात ठेवू नका, हे सगळं नीटलं आहे म्हणून मी स्किप करतो. ओके, याला असं शिकवायला पाहिजे. खरं तर हे असं वाचून दाखवायचं नसते, याला डायग्राम्स काढावं लागतात, फ्लो चार्ट काढावं लागतं, त्या पद्धतीने सांगावं लागतं. पण तेवढा टाइम नाही. तुम्ही समजू लागतं की सर एवढं सांगलं, पण तुम्हाला जेवढं मार्क वाढण्यापुरतं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता ते टाइम नाही की बाबा प्रत्येक गोष्ट मी इथं सांगू, मला स्टॉक काय असतं दाखवायला लागतं, ॲम्नियोटिक फ्लुइड कसं तयार होतं, सगळ्या गोष्टी ते खूप डीपमध्ये असते. It begins with the formation of primitive stick and shallow groove. The surface part is a primitive groove. काय लक्षात ठेवू नका. This stick progresses from the posterior anterior embryo. काय नाही, is called as a mesoderm. इथं लक्षात ठेवायचं. इथं तयार झालं एक लेअर, त्याला म्हणायचं mesoderm. आणि आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द 3 layers तेव्हा समजायचं ट्रू ग्रॅस्ट्युलेशन झालेलं आहे. ओके, पहिलं आपल्या एम्ब्रियोनिक डिस्क मध्ये दोघच होते, आता 3 आले म्हणजे काय समजायचं? 15वा दिवस आहे. कितवा दिवस आहे हा? 15वा दिवस आहे. कारण की या ठिकाणी ट्रू झालेला आहे, काय? ट्रू ग्लॅस्ट्युलेशन झालेलं आहे. ओके, पुढे द फर्दर प्रोसेस आफ्टर ग्लॅस्ट्युलेशन कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. आता खूप भारी आहे. आता तयार होतात ऑर्गन आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द कंप्लीट ग्लॅस्ट्युलेशन. आता फॉर्म होणारे ऑर्गन म्हणून त्याला म्हणतात ऑर्गनायजेनेसिस. दॅट इज द ऑर्गॅनोजेनेसिस. समजलं? ऑर्गनजेनेसिस. ओके, आता बघा सिक्वेन्स जर तुम्ही म्हणलं असेल इथपर्यंत माझं लक्षात आलं. पुढे बघूया, प्रत्येकाचं एक काहीतरी वैशिष्ट्य असतं. पहिल्यांदा तयार होतो. आता इथं छोटासा एक चार्ट काढतो म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे म्हणून. पहिल्यांदा इथे स्पर्म आहे, स्पर्म, ओव्हम, फ्युजन, झायगोट. झायगोट पासून काय तयार होतं? ब्लास्टुला. ब्लास्टुला पासून काय तयार होतं? मोरुला. मोरुला पासून काय तयार होतं? ब्लास्टुला. ब्लास्टुला पासून काय होतं? ऑर्गन जेनेसिस. एवढी कहाणी आहे, त्याच्यामध्ये भरपूर आहे. मोरुला किती सेलचा असतो? 16 ते 35 सेलचा. 7व्या पहिल्या वीक पर्यंत असते. इथून 8व्या वीकच्या पहिला दिवस, एक वीक कंप्लीट होतो आणि 8वा दिवस चालू होतो 15व्या दिवसापर्यंत. आणि 15व्या दिवशीपासून काय चालू होते यांच्यामध्ये? ऑर्गन जेनेसिस चालू होते. एवढी मोठी कहाणी, एवढ्याच आहे पण किती डीप मध्ये आपल्याला, ठीक आहे, हे तुम्हाला कम्प्लीट करावं लागणार आहे. दॅट इज द ब्लास्टुलेशन, मॉड्युलेशन, ग्लॅस्ट्युलेशन. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज नोन ॲज द प्रेग्नन्सी. आणि 2-3 लेक्चरमध्ये हा टॉपिक संपून जाईल.
थांबूया.